आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. एक महत्त्वपूर्ण संदेश. 18 वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झालेली आहे. लसीकरण करून घ्या, नंतरही काळजी घ्या. मुखपट्टी वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड प्रतिबंधासाठीचे नवे निर्बंध पाळा. विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नका. कोविड-19 बद्दल काही प्रश्न असतील तर 011-23978-046 आणि 1075 या राष्ट्रीय तसंच 020-26-127-394 या महाराष्ट्रासाठीच्या मदतवाहिनी क्रमांकावर संपर्क साधा. आता ठळक बातम्या. देशातील क्रीडा क्षेत्रातलं चैतन्य टिकवून ठेवण्याचं मन की बातच्या माध्यमातून पंतप्रधानांचं देशवासियांना आवाहन. देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन विविध उपक्रमांनी साजरा. नागपुरातील 2400 कोटींच्या नागनदी शुद्धीकरण प्रकल्पाला केंद्रीय अर्थसचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीकडून मान्यता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. आणि टोकियो पॅरालिम्पिकमध्ये टेबल टेनिसपटू भाविना पटेलला रौप्य पदक. देशात क्रीडा क्षेत्रानं आणलेलं परिवर्तन, दिलेली चालना आणि चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. क्रीडा क्षेत्राकडे सकारात्मकतेनं बघण्याच्या बदलत्या मानसिकतेमुळेच युवा वर्ग इतर क्षेत्रांकडेही सकारात्मकपणे बघू लागला असल्याचं ते म्हणाले. क्रीडा जगतात भारतानं अलीकडे मिळवलेलं यश जगाच्या तुलनेत कमी असलं तरी त्यामुळे आपल्या युवकांना केवळ खेळच नाही तर त्याच्याशी संबंधित व्यवसायाच्या संधींकडेही डोळसपणे पाहायला शिकवलंय. त्यामुळेच ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात स्वतःला क्रीडा क्षेत्राशी जोडून घेण्याचा प्रयत्न करून लागले असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आजचा युवा वर्गात काहीतरी वेगळं आणि नवं करण्याची इच्छा आहे. त्यांना अनोळखी क्षेत्रांमध्ये प्रवेश करायचा आहे. तरुणांमधली हीच बदलती मानसिकता त्यांना विविध स्टार्टअप्सकडे वळवतीये. खेळण्यांच्या बाजारपेठेत भारताचा हिस्सा वाढवण्यासाठी ते भरीव काम करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत, असं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्राबाबतच्या या सकारात्मक वातावरणाने निर्माण झालेल्या संधींचा आपण लाभ घ्यायला हवा. खेळांचा विकास व्हायला हवा आणि खेळाडू घडावेत. प्रत्येकानं विविध क्रीडा प्रकारांमध्ये कौशल्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. गावागावांमधून क्रीडा स्पर्धांचं आयोजन करत राहावं, असं आवाहन त्यांनी केलं. भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती आणि त्यानिमित्त देशभर साजरा होत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा दिनाचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. आज देशातील तरुणांमध्ये खेळाविषयी दिसणारा उत्साह हीच मेजर ध्यानचंद यांना मोठी श्रद्धांजली असेल, असंही पंतप्रधान म्हणाले. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये राज्याची दमदार कामगिरी सुरू असून आतापर्यंत लसींच्या दोन्ही मात्रा दिलेल्या नागरिकांची संख्या 1.5 कोटीवर गेली आहे. देशात दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे. राज्यात कोविड रुग्णांच्या संख्येत होत असलेली किंचित वाढ चिंता वाढवणारी असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. ही वाढ अधिक तीव्र होऊन ती तिसऱ्या लाटेचं रूप धारण करेल अशी शक्यता वर्तवली जाते. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता रुग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयं सज्ज ठेवली आहेत. त्या रुग्णालयांना आणखी काही सुविधा आणि मनुष्यबळ हवं असेल तर तातडीने मागणी नोंदवावी. त्यांची पूर्तता तात्काळ केली जाईल, असंही ते म्हणाले. गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये विशेष उपचार यंत्रणा उभाराव्यात. लवकरात लवकर रुग्णांची तपासणी होईल यादृष्टीने प्रयोगशाळांची क्षमता वाढवून घ्यावी. बेडची संख्या वाढवावी. सर्व बेड ऑक्सिजनेटेड असावेत यादृष्टीने काळजी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. देशातील प्रत्येकानेच प्रामुख्याने युवा पिढीने व्यायामाचं महत्त्व ओळखून दररोज किमान अर्धा तास व्यायामासाठी द्यावा, असा सल्ला केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज केलं. आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुषंगाने आणि फिट इंडिया अभियानाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त तयार केलेल्या फिट इंडिया मोबाईल ॲपचं लोकार्पण ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. फिटनेस का डोज आधा घंटा रोज असा संकल्प सर्वांनी करावा, असं आवाहन अनुराग सिंह यांनी केलं. नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झालेल्या सोहळ्याच्या प्रारंभी ठाकूर यांनी ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर आणि जेडी स्पोर्ट्स फाउंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये प्रथमच जेडी लाईफ सेव्हर बेसिक या उपक्रमाचं रस्ता आणि जलसुरक्षा जनजागृती अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलं. ऑनलाईन अभ्यासक्रमाद्वारे नागपूर जिल्ह्यातील 100 युवक युवतींना या निमित्तानं प्रशिक्षित करण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे युवक युवती आपापल्या तालुक्यातून आपत्तीच्या वेळी किंवा अपघाताच्या वेळी प्रशासनाच्या बचाव पथकास एक स्वयंसेवक म्हणून मदत करतील. या अभिनव उपक्रमाच्या ऑनलाईन समारोपीय सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत उपस्थित होते. 1936 मध्ये बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारताला न भूतो न भविष्यती असा विजय मिळवून देत हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांनी इतिहास घडवला. या विजयानंतर जर्मनीचा हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलरने मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या देशाकडून खेळल्यास सेनेमध्ये वरिष्ठ पद बहाल करण्याचं आमिष दाखवलं. स्वतःच्या देशात एक हवालदार बनून आयुष्यभर सेवा करणार पण देशाशी बेईमानी करणार नाही असं ठणकावून सांगत आपल्या क्रीडा निष्ठेसह देशनिष्ठेची धैर्याने प्रचिती देणारे मेजर ध्यानचंद यांनी सीमेवर बलिदान देऊनच देशसेवा केली जाऊ शकते असं नव्हे तर आपल्या कृतीतूनही देशासाठी आयुष्य अर्पित करता येतं याची प्रचिती दिली असल्याचं प्रतिपादन नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी केलं. आज राष्ट्रीय क्रीडा दिन खेळाकरता खूप मोठा दिवस आहे. दिवसेंदिवस शहरात तरुण पिढीमध्ये खेळाचं महत्त्व वाढतंय. यासाठी नागपूर महानगरपालिका सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन मनपाचे क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने यांनी केलं. क्रीडा युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसंच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या वतीने स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हा युवा पुरस्काराचं वितरण तसंच राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त प्रशिक्षकांचे सत्कार आणि ओपन जिमचं उद्घाटन आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपुरातील 2400 कोटींच्या नागनदी शुद्धीकरण प्रकल्पाला केंद्रीय अर्थसचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीकडून काल मान्यता मिळाली असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात सांगितलं. ते नागपुरात 18 कोटी रुपये खर्च करून सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. विकास महात्मे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह अनेक आमदार आणि शेकडो नागरिक उपस्थित होते. नागनदी शुद्धीकरण प्रकल्पात येणाऱ्या अडचणी दूर केल्या जात असून आता लवकरच सल्लागार नियुक्त करून 2-3 महिन्यात नागनदी शुद्धीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. नागनदी शुद्धीकरणाचं काम फ्रान्सच्या कंपनीकडून केलं जाणार आहे. नागपुरात ज्या मार्गावरून मेट्रो ट्रेन जाते ते सर्व मार्ग सिमेंटचे करण्यासाठी रस्ते विकास निधीतून 200 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. नागपुरातील मिहान इथे आतापर्यंत 57,000 युवकांना रोजगार दिला असून येत्या 3 वर्षात 1 लाख तरुण मुलांना रोजगार देऊ असंही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी सांगितलं. माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याचं कौतुक करीत नितीनजींनी आधुनिक नागपूरचे शिल्पकार असल्याचं ते म्हणाले. नितीन गडकरी यांनी नागपूरचा सर्वांगीण विकासाचा विकास करून कार्य केल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. गेल्या 5 वर्षात गडकरी यांच्या सहकार्याने नागपूरचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न आम्ही केला असल्याचंही ते म्हणाले. नागपूर महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या गाड्या सीएनजीवर परिवर्तित कराव्या असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर कार्यक्रमातून केलंय. मनपाचे परिवहन समिती सभापती जितेंद्र कुकडे यांनी यात पुढाकार घेतला. त्यांनी सीएनजीवर परिवर्तित केलेल्या कारमध्ये आज खुद्द नितीन गडकरी यांनी फेरफटका करीत त्यांचं कौतुक केलं. या दरम्यान उभय नेत्यांमध्ये शहरातील पर्यावरणपूरक वाहतुकीवर चर्चा झाली. कुकडे यांनी यावेळी सांगितलं की मनपाच्या बसेस सुद्धा सीएनजीवर चालतायत. मनपाच्या शहर बसेस वाहतुकीत इलेक्ट्रिक बसेसचाही समावेश आहे. यावेळी नितीन गडकरी यांनी असा पुढाकार मनपातील प्रत्येक पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिकांनी घ्यावा असं आवाहन केलं. ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. काल रात्री अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 61 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्रकार आणि लेखिका संध्या नरे पवार आणि एक मुलगी असा परिवार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत काय डेंजर वारा सुटलाय या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचं प्रथम पारितोषिक मिळालं होतं.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्या वतीने 3 सप्टेंबरपासून आझादी का अमृत महोत्सव ही व्याख्यानमाला सुरू करण्यात येते. या व्याख्यानमालेचं उद्घाटन उद्या केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते होईल. नक्षल चळवळ आपल्या हिताची नाही, यातून बाहेर पडून सामान्य जीवन जगण्यासाठी समर्पित झालेले आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आज सामाजिक प्रवाहात येऊन जीवन जगतायत अशा 12 जणांनी गडचिरोली पोलीस विभागाच्या सहकार्याने प्रशिक्षण घेऊन अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आश्रमाला भेट देत रचनात्मक कार्यक्रम समजावून घेतला. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आणि पवनार आश्रमात आल्यानंतर इथून आत्मचिंतनातून काही शिकायला मिळतं. त्यामुळे दरवर्षी वर्धेला यायचे, परंतु कोरोना काळामुळे 1.5 वर्षात येणं झालं नाही. आज वैयक्तिक कारणास्तव हा वर्धेचा दौरा केलाय. वर्धेशी आमचं जवळचं नातं असल्यामुळे इथून कार्य करण्याची नवीन उर्मी मिळते, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. वर्धेतील शिववैभव सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. टोकियो इथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या भाविना पटेलनं टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक पटकावलं आहे. पॅरालिम्पिकमध्ये पदक मिळवणारी ती पहिली भारतीय टेबल टेनिसपटू ठरली आहे. चीनच्या यिंग झोऊनं आज अंतिम सामन्यात तिला पराभूत केलं. 19 मिनिटं चाललेल्या या सामन्यात यिंगनं 11-7, 11-5 आणि 11-6 अशा सरळ सेट्समध्ये भाविनाचा पराभव केला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी या पदकाबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.